गुंतलेले मनवेडे तुझ्या सवे पर्व दुसरे भाग 42. वेद सकाळीच संध्याच्या मोबाईलमधून दोन्ही नंबर घेऊन कामावर गेला. जाताना त्याने आपल्या मित्राला कॉल केला. समीर, एक प्रॉब्लेम झालाय रे. संध्याला मेसेज येतात अनोळखी नंबरवरून. वेदने त्याला सर्व सांगितलं. ठीक आहे, मला ते नंबर पाठव, मी तुला चेक करून सांगतो, लोकेशन ट्रेस करून सांगतो. समीरने सांगितलं तसं वेदने त्याला दोन्ही नंबर पाठवले. मेसेज काय होता तोही सांगितला. वेद कामावर निघून गेला, पण त्याचं कामात लक्ष लागत नव्हतं. त्याने पुन्हा थोड्या वेळाने समीरला कॉल केला. समीर, काही कळलं का रे? वेदने थोडं काळजीत विचारलं. त्याला संध्याची काळजी लागली होती. एकटीच घरी राहत होती. साधनाला थोडे दिवस बोलवावं का, ह्या विचारात तो हरवला असतानाच समीरचा आवाज त्याच्या कानात घुसला. वेद, लोकेशन तुझ्या घराजवळच आहे, तुझ्या रूमच्या अगदी बाजूला दाखवतंय. समीर बोलून थांबला तसं वेद उठला आणि तडक घरी जायला निघाला. जाता जाता त्याने वेदितला फोन केला आणि त्याला सगळं सांगितलं. संध्याला कोणी काही करू नये एवढीच भीती वाटत होती त्याला. वेदितने त्याला अंदाज दिला. वेद, मला वाटतं तुझ्या जवळचं लोकेशन म्हणजे बाजूच्या काकींचा मुलगा असावा असं वाटतंय मला. इतके दिवस तो बाहेर गावी होता. आम्ही इकडे आलोय तेव्हाच तो आलाय बघ. बघ एकदा, एकदम तोडून चालणार नाही, दुश्मनी घेऊनही चालणार नाही. आपल्याला तिथेच राहायचं आहे. वेदित त्याला म्हणाला तसं वेद तर भडकलाच. त्याला मेसेज करायला हात नाही ठेवणार. माझ्या बायकोकडे वाकड्या नजरेने बघायची, माझ्या बायकोकडे वाकड्या नजरेने बघायची हिम्मत करत देईन मी हात, डोळे काढून हातात देईन मी. तिच्या केसालाही धक्का लागू देणार नाही मी नाही घाबरत कोणाला. असेल मोठा त्याच्या घरी. माझ्या वाकड्याचा विचार करायला हवा होता त्याने. वेद रागात बडबड करत बाईकने घरी निघाला. इकडे वेदितही त्याच्या मागे निघाला. त्याला वेदचा स्वभाव माहिती होता. कोणाचा नंबर आहे या गोष्टीची माहिती नसलेली संध्या छकुलीला प्ले ग्रुपला सोडून शेजारच्या काकींना आवाज दिला. तसा त्यांचा मुलगा बाहेर आला. संध्या, माझ्या मुलाला बघितलंस का? हा बघ, सुजय नाव त्याचं. आत्याकडे असायचा, अधूनमधून कधीतरी यायचा. आता शिक्षण पूर्ण करून थोडे दिवस दुबईला नोकरी करून आलाय. काकी आपल्या मुलाची स्तुती करत संध्याला सांगत होत्या. सुजय मात्र तिला बघण्यात गुंग झाला होता. त्याला ती पहिल्यांदा तो आत्याकडून आला तेव्हा दिसली होती. त्याला ती तेव्हाच आवडली होती. लहान वयात होणारं आकर्षण त्याला संध्याबद्दल वाटत होतं. सुजय, अरे बोल वहिनीशी काही, चांगली आहे ती. काकींनी त्याला आवाज दिला तसा तो वास्तवात आला. तो संध्याकडे बघून खुश झाला. आता कदाचित आपल्याला तिचा स्पर्श अनुभवता येईल या भावनेने तो मनात खुश झाला. मनात होणारा आनंद लपवत पुढे होऊन त्याने आपला हात तिच्याशी मिळवण्यासाठी पुढे केला. पण संध्याने नमस्कार केल्याने त्याचा हात हवेतच राहिला. पुढच्या क्षणी पचका झाल्यावर मात्र तो मनातच खजील झाला. इकडे वेदितने फोन करून तोही निघाल्याचं सांगितलं वेदला. तसं दोघेही घरी पोचले. संध्या नेमका काकींशीच बोलत होती आणि तिला बघत असलेल्या सुजयला बघितलं तसा वेदचा पाराच चढला. इथेच ह्याला आडवा करावा असं त्याचं मन त्याला सांगत होतं. पण आवरलं मनाला त्याने आणि तो वेदित सोबत पुढे आला. वेद, कसा आहेस? खूप दिवसांनी दिसलास रे. हा बघ माझा मुलगा सुजय.
दुबईवरून आला आहे. काकींनी ओळख करून दिली तसं वेदने एक हात संध्याच्या गळ्यात टाकत त्याच्याशी हात मिळवला. तो एवढा जोरात दाबला, बिचारा तिथेच कळवळला. मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. वेदने त्याच्याकडे नजर रोखत म्हणाला तसं सुजय घाबरला. त्याला कळलं आपण पकडले गेलोय. तो धावतच आत पळाला आणि आतून कडी घालून रूममध्ये बसला. त्याला भीती वाटली. आपण चुकीचे केलंय याची जाणीव झाली, पण आता आपण बाहेर गेलो तर आपलं काही खरं नाही हे त्याला माहिती होतं. म्हणूनच तो आत दडून बसला होता. वेदला बघून तर तो खूपच घाबरला होता. त्याला आत पळताना बघून वेद त्याच्या मागे रूममध्ये पळाला. वेद, अरे काय झालं सांगशील? काकी घाबरून म्हणाल्या. त्याने काही केलंय का? वेद रागात त्याच्या मागून जातोय बघून त्या रडायलाच लागल्या. त्याला बाहेर बोलावा तोच सांगेल, नाहीतर दरवाजा तोडून मी गेलो ना आत तर मात्र त्याचं काही खरं नाही. चांगला चांबडी लोळेपर्यंत तुडवीन त्याला. वेद रागात ओठ दाताखाली पकडत दरवाजाकडे बघत होता. वेदीत सोबत होता. तोही आत आला. सुजय, दरवाजा उघड. काय झालं ते सांग. आणि जर तू नाही सांगितलंस तर मी तुला कधीच दिसणार नाही, हे लक्षात ठेव. काकींनी असं सांगताच सुजयने दरवाजा उघडला आणि काकींना मिठी मारली. आई, तू असं काही बोलू नकोस ग. मी सांगतो. सर्वात पहिलं सॉरी बोलतो. मी चुकलो. सुजय आपले कान पकडत म्हणाला. तो वेद काही करायच्या आधीच घाबरला होता. काय केलंस ते सांग आधी गधड्या. जीव टांगणीला लागलाय माझा. काकी ओरडल्या तसा सुजय बोलायला लागला. वहिनींना मी आत्याकडून आलेलो तेव्हाच बघितलं आणि त्या मला खूप आवडल्या. तो आवडल्या म्हणाला तशा वेदच्या हाताच्या मुठी आवळल्या गेल्या. माझ्या बायकोला आवडल्या बोलतो, दातच घशात घालतो. अशा आविर्भावात असतानाच वेदीतने त्याचा हात पकडला. मी दुबईला नोकरीला गेलो. पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना भेटायला आलो तेव्हा त्यांना शोधू लागलो. कुठल्या घरात राहतात आणि नाव काय. तर त्या आपल्या घरी आल्या आणि तू त्यांना संध्या म्हणालीस. म्हणून मग तुझ्या मोबाईलमधला नंबर शोधून काढला आणि त्यांना मेसेज केला. पण त्यांनी माझा नंबर दुसऱ्या दिवशी ब्लॉक केला. मी त्यांना बघायचो, त्यांना काहीच माझा संशय आला नव्हता. मी लगेच गेल्यामुळे तू माझी ओळखही करून दिली नाहीस. आता पुन्हा आलो तेव्हा दुसरं सिम कार्ड घेऊन आलो. काल पुन्हा मेसेज केला. एवढं बोलून तो रडायला लागला. वेदने सगळं ऐकलं आणि सरळ एक कानाखाली वाजवून दिली. तसा सुजय खालीच पडला. पुन्हा जर माझ्या बायकोकडे बघितलंस तरी डोळे काढून हातात देईल, लक्षात ठेव. आई एवढे कष्ट करते तुझ्यासाठी आणि तू असली थेर करत बसला आहेस इथे येऊन. वेद पुन्हा त्याच्याकडे जातच होता की संध्याने त्याचा हात पकडला. सॉरी दादा, मी असं पुन्हा नाही करणार. चुकलं माझं. सॉरी वहिनी. सुजय उठत म्हणाला. तो खरंच घाबरला होता. त्याला वेदने आपल्याला पुन्हा मारेल की काय याची भीती वाटत होती. म्हणून त्याने सरळ वेदच्या पायाच पडला. एक कानाखाली पडल्यावर सगळी अक्कल ठिकाणावर आली होती त्याची. सगळी शायनिंग जाऊन आता वेदच्या पायाच पडत होता. मी पुन्हा कधीच वहिनींकडे बघणार नाही, त्यांना मेसेज करणार नाही.
तो आता कळवळून बोलत होता. तसं वेदने त्याला सोडलं, पण इथेच चूक केली. सुजय तसा सुधारणारा नव्हता, एकदम वाया गेलेला होता. त्याने वेदला बघून तेव्हा घाबरला असला तरी त्याला संध्या मात्र आवडलीच होती आणि त्याची नियत बदलली नव्हती. तिचं लग्न झालंय हे सुद्धा त्याला फरक पडणार नव्हता. त्याने अजून काहीतरी युक्ती काढायचा प्रयत्न केला. तो संध्याशी आपण चांगले आहोत असं दाखवायचा. वेद घरात नाही बघून कधीतरी बसायला जायचा. संध्याने ही गोष्ट वेदला सांगितली. वेद, तू येऊन बोलायला बसतो, मला नाही आवडत. काकींसोबत येतो आणि इथेच बसतो. मी त्याला जा पण सांगितलं 1-2दा तरी नाही जात. बाहेर जायचं आहे असंही सांगितलं तरी तो पटकन जात नाही. वेदने यावर काय उपाय करता येईल ते बघितलं. त्याने आपल्या मित्रांना सांगितलं आणि समीरलाही सांगितलं. वेदने संध्याला सावध राहायला सांगितलं. तू एकदम गाफील राहू नकोस. तू आलीस की दरवाजा बंद कर. काकी असतील तरी खोलायचं नाही. सुजयच्या मनात वेदने कानाखाली मारल्याचा राग खतखतत होता. त्याला आता काहीतरी वेदला अद्दल घडवायची होती आणि संध्याला आपलंसं करून घ्यायचं होतं. वेदला वाटलं होतं कानाखाली बसल्यावर सुधारेल, पण तो अजून त्याचा खुन्नस ठेवून होता. संध्याने जेव्हा त्याला सांगितलं तेव्हा त्याची कुंडली काढायचं काम वेदने समीरला दिलं. तेव्हा त्याला जी माहिती हाती लागली ते बघून समीरच हैराण झाला होता. त्याने वेदला सांगितलं की हा खूप घाणेरडा आहे. तिकडे दुबईला जाऊन हा चांगलं काम करत नव्हता. ते ऐकून वेदला काकींसाठी वाईट वाटलं. तरी तो सुजयला सोडणार नव्हता. असंच आपल्या कुटुंबाला कोणी उठून त्रास देईल आणि वेद हातावर हात ठेवून गप्प बसेल असं होणारं नव्हतं. त्याला काय वाटलं, तो आपल्याला इतकं हलक्यात घेतोय आणि पुन्हा वाटेत यायचं धाडस करतोय. हे वेद होऊ देणार नाही असा वेद मनात विचार करत होता. सुजयने आता संध्याकडे जाणं वाढवलं. तो थोडासा जरी दरवाजा उघडा दिसला तरी आत यायचा. वेदने वेदितला सांगितलं होतं. बाकी कोणालाच माहिती नव्हतं. आता वेदितही वेदला थांबवत नव्हता. तोही प्लॅनमध्ये सामील झाला. संध्याला आधीच सावध राहायला सांगितलं होतं. संध्याला त्याच्याविषयी थोडीफार माहिती दिली होती. त्यामुळे तो आला की संध्या पहिला वेदला फोन लावत असे. तो काय बोलतो ते वेदला ऐकायला जायचं. त्याने समीरला सांगून एक पोलीस मित्राला घराजवळ ठेवायला सांगितलं होतं. सुजय आता संध्याला आपल्या जाळ्यात ओढायचा प्रयत्न करत होता, पण तो प्रयत्न फेल होत होता. त्यामुळे त्याने आपल्या मित्रांना सोबत घेऊन एक वेगळाच प्लॅन तयार केला. काय असेल तो प्लॅन नक्कीच वाचा आणि ऐका. कथा कशी वाटते सांगत राहा आणि कमेंट करत राहा. पाहूयात पुढे काय होते ते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताडे. धन्यवाद.